माहिती समोर येते। त्यामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हा सर्वात मोठा प्रश्न होता। राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांचा सातत्याने हा आग्रह होता की ही जबाबदारी सुनेत्रा पवारांनी स्वीकारावी। सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत। सुनेत्रा पवार यांना आता राज्यातली जबाबदारी घ्यावी लागेल अजित पवारांच्या पश्चात असा आग्रह अनेकांनी धरला आणि त्या आग्रहाला होकार देत सकारात्मकता दर्शवत उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास सुनेत्रा पवारांनी होकार दिल्याची माहिती आहे। उद्याच त्यांचा शपथविधी सुद्धा पार पडू शकतो याची दाट शक्यता आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देतील। निलेश, सुनेत्राताईंनी होकार दिल्याचं कळतंय उपमुख्यमंत्री पदासाठी, काय नेमक्या घडामोडी घडतात? आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भातली नुकतीच माहिती आता अजित पवारांसाठी जी काम करणारी टीम आहे डिझाईन बॉक्स, त्याचे प्रमुख नरेश अरोरा यांची नुकतीच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये कुठेतरी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला सुनेत्रा पवार तयार असल्याची देखील माहिती मिळते। आता नरेश अरोरा मुंबईच्या दिशेने येतील। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत त्यांची चर्चा होईल आणि त्यानंतर कदाचित उद्याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेण्याची दाट शक्यता आहे। त्याच अनुषंगाने सर्व जी तयारी आहे ती देखील पूर्ण झाल्याची माहिती आहे। ज्ञानदा, निलेश, त्याचबरोबर म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांनी घ्यायला होकार दिलाय, पण पक्षाच्या प्रमुख पदाचा सुद्धा मुद्दा आहे, त्याबद्दलचा काही निर्णय झालाय का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्या जर आपण प्रायोरिटी पाहायला गेली तर उपमुख्यमंत्री पद जे अजित पवारांकडे होते ते तात्काळ हे पक्षातील एका महत्त्वाच्या व्यक्तीकडे गेलं पाहिजे आणि त्यासाठी सुनेत्रा पवारांच्याच नावाला पसंती देण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री पद गेल्यानंतर लवकरच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा देखील निर्णय होईल। त्याची देखील जी तयारी आहे ती देखील सुरू झाल्याची माहिती आहे। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सकाळी 11 वाजता बैठकीसाठी पोहोचतील। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं विधिमंडळ नेता नेमला जाईल आणि या नेता निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र उद्या उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय हा महत्त्वाचा असणार आहे। त्या अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हालचाल सुरू झालेली आहे। उद्या विधिमंडळामध्ये जो कॅबिनेटचा हॉल आहे तो देखील घेण्यात आलेला आहे आणि उद्याचा शपथविधी पार पडण्याची सुद्धा शक्यता। निलेश राहाच आपल्यासोबत, सध्या आपल्यासोबत राजकीय विश्लेषक समर खडस सुद्धा आहेत। समर, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांनी होकार दिल्याचं कळतंय, या सगळ्या घटनाक्रमाचे राजकीय अर्थ कसे काढायला हवेत? मी कालच तुमच्या चॅनलवर सांगितलं होतं की ज्या फॅमिली ड्रिव्हन पार्टीज असतात, जे कुटुंबाचे पक्ष असतात, त्याच्यामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते, अशी दुर्घटना, तेव्हा ते नैसर्गिकरित्या कुटुंबातल्या दुसऱ्या ज्येष्ठ व्यक्तीकडेच ते पद जातं, कारण तो पक्षाची बांधणीच तशी असते। लोक हे नेत्याकडे बघून त्या पक्षामध्ये काम करत असतात। त्यामुळे आत्ताचा जो नैसर्गिक पर्याय उपलब्ध होता तो सगळ्यात चांगला नैसर्गिक पर्याय हा सुनेत्रा पवारच होता। आता त्यांनी होकार दिलाय किंवा नाही दिलाय हे मला तरी माहित नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्याला अजून काही काळ जाईल आणि उद्या लगेचच काही शपथविधी होईल असं मला वाटत नाही। उद्या इथे त्यांची लेजिस्लेटिव्ह पार्टीची बैठक बोलावण्याचं इथल्या नेत्यांच्या डोक्यात आहे, कारण आमदार खूप मागे लागलेले आहेत आणि आमदार अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे की पक्षाला विधिमंडळात आणि जर नेता नसेल, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षचं निधन झालेलं आहे, पक्षाच्या मास लिडरचं निधन झालेलं, अशावेळी एक अशी भावना त्यांच्या मनामध्ये येणं की आपण एका पद्धतीने जे आहोत हे आपल्याला कोणी वाली उरलेला नाही, तर ते पटकन तो निर्णय घेणं हे गरजेचं आहे। पण मला असं वाटतं की जी अल्टिमेटली येत्या 1-2 दिवसांमध्ये, कारण हा ज्या पद्धतीचा शॉक आहे, त्या शॉकमधनं कुटुंब सावरणं आणि त्यातनं तो निर्णय होणं हे अपेक्षित आहे, ते येत्या दिवसात होईलच। कदाचित उद्या सुद्धा जर त्यांनी, आज संध्याकाळपर्यंत तिकडनं काही कळलं होतं असं माझ्या कानावर नव्हतं, त्याच्यानंतर जर झालं असेल आत्ताच्या 1-2 तासांमध्ये तर ती होईल बैठक त्यांच्या CLPची आणि त्याच्यात तो निर्णय घेतला जाईल। पण तो नैसर्गिक पर्याय होता आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही त्याच्यात काही फार वेगळे काही निर्णय होतील। त्याच माझ्या मते उपमुख्यमंत्री होतील आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ सुद्धा त्यांच्याच गळ्यात घालावी लागेल। दुसरा पर्याय आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पुढे असं मला वाटत नाही। सर, आपले आभार या सविस्तर विश्लेषणाबद्दल। माझे सहकारी मंदार गोंजारी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मंदार, सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार दिल्याचं कळतंय, त्यामुळे एक प्रकारे राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील।
परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, पण तो मान अर्थातच सुनेत्राताईंना मिळणार आहे. मंदार. अतिशय वेगळ्या अशा परिस्थितीमध्ये राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री मिळतील सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आपण मुंबईमध्ये आज दिवसभर काही घडामोडी पाहिल्या, काही म्हणजे खूप सगळ्या पाहिल्या, ज्यामध्ये अजित पवारांच्या पक्षात असलेले नेते हे सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारावा, सूत्र स्वीकारावीत असं सांगत होते आणि त्याला अनुसरूनच या सगळ्या गोष्टी घडताना आपण पाहतो आहोत. सुनेत्रा पवार या अशा एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांचं नेतृत्व या पक्षातल्या नेत्यांना मान्य होईल, कारण अजित पवार हे सर्वेसर्वा होते आणि एक आता वारस म्हणून अजित पवारांच्याच कुटुंबातील व्यक्ती हवी हे ओघाणी आलं. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला देखील हेच हवं आहे की अजित पवारांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती त्या पदावरती हवा आहे आणि त्याचबरोबर पक्षाचं नेतृत्व देखील त्या व्यक्तीकडे असावं, जेणेकरून सगळे लोक हे नेतृत्व मान्य करतील आणि त्या अनुषंगानेच या घडामोडी घडताना दिसत आहेत. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी तयार आहेत असं आपल्याला समजतं आहे. सुनेत्रा पवार या बारामतीतील सहयोग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांची 2 मुलं पार्थ आणि जय हे देखील या ठिकाणी आहेत आणि सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयारी दर्शवलेली आहे अशी माहिती आहे. मंदार, तू राहाच आपल्यासोबत. आमदार सुनील शेळके सुद्धा आपल्यासोबत आहेत. सुनीलजी, सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला होकार दिल्याचं कळतंय, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, असं आमच्याकडे थोडी चर्चा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी केलेली सुनेत्रा वहिनींची अशी माहिती आमच्याकडे अजून तरी नाहीये. परंतु पक्षातले प्रमुख नेते बाई असतील, तटकरे साहेब, भुजबळ साहेब यांनी सहज सांगितलं की आज काही हास्य आणि धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु आजचे दिवस गेल्यानंतर उद्या चर्चा करू शकतात. आणि सुनेत्रा वहिनी या नाही म्हणलं तरी उत्तरार्थी म्हणून आम्ही सुनेत्रा वहिनीकडे पाहतो. आज त्या कुटुंबाला ताकद देणं, आधार देणं हे आम्हा सर्वांचीच आता खरं तर एक जबाबदारी देखील आहे. उद्याच्या काळामध्ये सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पदभार घ्यावा ही आमची देखील व्यक्तिगत इच्छा आम्ही स्वतः जाहीरपणाने सांगितलेली आहे. सुनेत्रा वहिनीनं मनात धीर देऊन किंवा आज कुठलंही खचून न जाता त्यांनी देखील राज्याच्या दादांनी जे काही स्वप्न या महाराष्ट्राला पुढे येण्याचं पाहिलं त्यामध्ये नक्कीच सुनेत्रा वहिनी देखील योगदान देतील असा माझा विश्वास आहे. सुनीलजी, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी सुद्धा माहिती मिळते. या बैठकीबद्दल आपल्याला काही निरोप आलाय का? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. अजून आमच्याकडे असं कुठले ऑफिशियल फोन आलेले नाहीत, परंतु जर आले तर आम्ही सुद्धा तुम्हाला कळवू. पक्षातल्या अजून वरिष्ठ नेत्यांच्या काही अंतर्गत चर्चा किंवा महायुतीतल्या प्रमुख नेत्यांशी जर कुठली चर्चा होत असेल तर त्या अद्याप आमच्यापर्यंत आलेली नाहीये. आभार आपले आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. आणि पुन्हा एकदा आपण मंदारकडे जाऊया. मंदार, आव्हान किती मोठं असेल? म्हणजे अनेक जण अजूनही म्हणतात की त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचलेले नाहीयेत किंवा आमदारांना सुद्धा कल्पना नाहीये सगळ्या चर्चेची. अर्थात वरिष्ठ पातळीवरती काही निर्णय झालेले असणारच आहेत, कारण आज दिवसभरातली सगळी गडबड, बैठका, भेटीगाठी आपण पाहिलेलं आहे. आव्हानं कोणती असतील? कारण सुनेत्रा पवारांना केवळ हे एक पद नाही सांभाळायचं आहे, तर त्यांना अख्खा पक्ष सुद्धा सांभाळायचा आहे, नेते सुद्धा सांभाळायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय जनता पक्षाला काय हवं आहे हे असणार आहे, कारण भारतीय जनता पक्ष सत्तेचा मुख्य केंद्र आहे आणि या पक्षाच्या नेतृत्वाला पवारांच्या कुटुंबातील आणि अर्थातच त्या सुनेत्रा पवार असाव्यात हे हवं आहे. त्यामुळं निरोप जरी गेलेला नसला, अधिकृत घोषणा जरी झालेली नसली, तरी जे भाजपच्या सोबत आहेत हे नेते, आपण छगन भुजबळ पाहिलं, तटकरे पाहिले किंवा प्रफुल्ल पटेल पाहिले, हे काय सांगत होते आज दिवसभर आणि त्याच दिशेने गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत. आव्हानांचं जर तू म्हटलंस तर सुनेत्रा पवार थेट राजकारणात आल्या त्या लोकसभेची निवडणूक लढवण्यापासून आणि त्यानंतर मग त्या राज्यसभेच्या खासदार बनल्या. अजित पवारांच्या पत्नी म्हणून त्या वावरत असल्या तरी थेट राजकारणात त्या नव्हत्या जोपर्यंत लोकसभेला त्या उभ्या राहत नव्हत्या. त्यामुळे आव्हान अतिशय मोठं असणार आहे. पक्ष चालवायचा आहे त्यांना. मंत्रीपद तर त्यांच्याकडे असेलच, उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असेलच, मात्र पक्ष चालवणं ही सर्वात मोठी त्यांच्यासमोरची टास्क असणार आहे, आव्हान असणार आहे. कारण सोबत जे नेते आहेत तर ते अतिशय दिग्गज नेते आहेत.
ज्यांनी अजित पवारांच्याही आधीपासून राजकारण पाहिलेलं आहे आणि अशा नेत्यांसोबत पक्ष चालवणं आणि अशा परिस्थितीमध्ये चालवणं, कारण अनेक कंगोरे आहेत. एकतर हे नेते दिग्गज आहेत, या पैकी अनेक नेत्यांचे, दिग्गज नेत्यांचे वेगवेगळे हितसंबंध आहेत. ते हितसंबंध ते नेते जपण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजकारण त्यांना करायचं आहे. आणि अजित पवारांचं राजकारण आपण पाहिलं की एकीकडे ते सत्तेत होते आणि त्याचबरोबर विरोधाचं राजकारण देखील ते करत होते. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षासोबतच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती आणि आता जी जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी त्यांचे स्वतंत्र उमेदवार सगळीकडे उभे केले होते. आणि असं विरोधातलं आणि सत्तेतलं राजकारण करणं हा एक मोठा टास्क आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची बाब तिसऱ्या म्हणजे मुद्द्यावरती आपण बोलणारच आहोत, पण दोन- अनिल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. अनिलजी, माहिती मिळालेली आहे आमच्या रिपोर्टर्सकडनं की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार दिलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया आहे सगळ्या घडामोडींवरती आणि एक प्रकारे सुनेत्राताईंच्या निर्णयावरती? नाही, असं कधी होत नसतं. नरेश अरोरा गेले नाही गेले याच्याविषयी मला काही कल्पना नाही, परंतु असं होत नसतं. शेवटी विधिमंडळाचे नेता आधी ठरवायला लागेल. सगळ्या आमदारांबरोबर विधिमंडळाच्या नेत्याबरोबर ठरवल्यानंतर ती चर्चा होईल. आणि आमच्याकडनं हाच आग्रह असणार आहे, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांपासून, पदाधिकाऱ्यांपासून, नेत्यांपासून सगळ्यांचा हाच आग्रह आहे की सुनेत्रा वहिनींना आपण सगळे मिळून विनंती करायची आणि त्यांना ची जी धुरा आहे ती धुरा सांभाळण्यासाठी आग्रह करायचा. पण काही प्रक्रिया असतात, त्या प्रक्रिया या पक्षश्रेष्ठींकडनं कळवल्या जातील आणि त्याच्यानंतर याच्यावरती निर्णय होईल. अजून विधिमंडळाच्या नेता निवडीची प्रक्रिया ही होणं गरजेचं असतं. ती एकदा झाली की त्याच व्हायला पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. आमचं सगळ्यांचं समर्थन आहे. बरोबर. आणि ती मागणी तुम्ही सगळ्यांनी अगदी खुलेआम बोलूनही दाखवलेली आहे. आणि खुलेआम ती आहे आणि राहणार, त्याच्याबद्दल काही डाऊट घेण्याचंही कारण नाही किंवा कुठला विषय पण होण्याचं शक्यताही नाही. पण एक गोष्ट नक्की की विधिमंडळाच्या सगळ्या आमदारांबरोबर विधिमंडळाचा नेता निवडला जातो सभागृहाचा, ही पहिलीच स्टेप आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रक्रिया होते ही सगळी. आणि त्याच्या आधी अजून त्यांची मानसिकता कशी किंवा अजून त्या दुःखातून बाहेर आपण त्याच्या आधीच सगळ्या गोष्टींची चर्चा करणं. आघात हा समजा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तर घरात झाले, ज्यांच्या घरात झालेला आहे त्या पवार कुटुंबियांना किती वाईट वाटत असेल. म्हणून या गोष्टी थोड्याशा इकडे तिकडे होतील, पण होतील त्याच जी. आणि व्हायलाही पाहिजे अशी कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा इच्छा आहे. हो. अजून एक मुद्दा तो म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता सगळ्या आमदारांची बैठक आहे अशी सुद्धा एक माहिती आहे. तुम्हाला या बैठकीबद्दल काही कल्पना किंवा काही निरोप मिळाला? या क्षणापर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत कुठली बैठक आहे याच्याविषयी मला या क्षणापर्यंत तरी कुठला निरोप नाही किंवा काही माहिती नाही. अच्छा. त्यामुळे उद्या बैठक आहे नाहीये याच्यावरती काही बोलण्याचा अर्थच नाहीये. आभार आपले. आपण आम्हाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण पुन्हा एकदा मंदारकडे जाऊया. मंदार, मगाशी आपण आव्हानांबद्दल बोलत होतो, तो मुद्दा तर तू पूर्ण करशील, पण त्याचसोबत सुनेत्रा पवारांच्याच नावावरती शिक्कामोर्तब व्हावं यासाठी आमदारांचा सुद्धा आपण आग्रह बघितला. आणि ती गरज का आहे? म्हणजे सुनेत्राच मुख्यमंत्रीपद नाही तर पक्षाचं नेतृत्वही त्यांनी करावं, ही गरज काय आत्ताची? गरज यासाठी आहे की हो नाही, गरज यासाठी आहे की या सगळ्या नेत्यांमध्ये एकमेकांना मान्य होईल असा कोणता नेता नाही. आणि त्यामुळं अजित पवार यांचा वारस म्हणून सुनेत्रा पवार या सगळ्यांना मान्य कराव्या लागतील. आणि त्यासाठी त्यांनी हे पद स्वीकारणं गरजेचं आहे, अपरिहार्य आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण मगाशी म्हणालो होतो की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची अशी इच्छा आहे किंवा अशी त्यांची सूचना म्हणू हवं तर की पवार कुटुंबातील व्यक्तींनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारावं. कारण जर पक्ष एकसंध आहे असं जर चित्र दिसायचं असेल तर ते सुनेत्रा पवार या पक्षाची धुरा सांभाळतानाच दिसू शकतं. आणि त्यासाठी भाजपला हे हवं आहे. आणि अजित पवारांचा वारसदार आमच्यासोबत आहे हे दाखवण्यासाठी भाजपला सुनेत्रा पवार त्या पदावरती असणं आवश्यक आहे. कारण दुसऱ्या बाजूला आपण शरद पवारांच्या पक्षाचं राजकारण देखील आपण वेगळ्या पद्धतीने होताना नजीकच्या काळामध्ये पाहणार आहोत. त्यामुळं अजित पवारांचा वारसदार आमच्यासोबत आहे हे भाजपला दाखवण्यासाठी सुनेत्रा पवार त्या पक्षाचं नेतृत्व करतायत हे त्या ठिकाणी दाखवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सुनेत्रा पवारांची त्या पदावरती गरज आहे.
ज्ञानदा. बंदर अधिक बोलणारच आहोत, कारण ही राज्यातली या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे की सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी होकार दिल्याचं कळते. आणखी एक अपडेट ती म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांमध्ये जवळपास गेली 40 मिनिटं एक बैठक देखील सुरू असल्याचं कळतं. या घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच, पण तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे. छोटासा ब्रेक घेऊ.